So, so this is the we are going to study about the chemistry, the 11th chemistry as well as the 12th chemistry. की आपल्याला या लेक्चरपासून 11वी केमिस्ट्री त्याचबरोबर 12वीची केमिस्ट्री कशा प्रकारे असणार आहे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत किंवा या बेसिक कन्सेप्ट जे असणार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट असेल की केमिस्ट्री कशाला म्हणणार आहे किंवा केमिस्ट्री आपल्यासाठी कशा प्रकारे उपयोगी असणार आहे ते व्हॉट इज दी पर्पज ऑफ केमिस्ट्री इन आवर लाईफ की आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये की केमिस्ट्रीचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होत असतो किंवा केमिस्ट्री शिकणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी किंवा या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहे. ओके, सो इन केस ऑफ केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with study of the matter and its composition or its physical and chemical properties. की केमिस्ट्री ही एक सायन्सची शाखा आहे. ओके, केमिस्ट्री इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with study of matter. की या केमिस्ट्रीमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या मटेरियलचा मॅटरचा स्टडी करत असतो और इट्स प्रॉपर्टीज आणखी त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसरी म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. की मटेरियलचा स्टडी करतो त्याचबरोबर त्या मटेरियलच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत फिजिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल प्रॉपर्टीज या दोन्ही प्रॉपर्टीचा स्टडी करतो ॲज वेल ॲज इट्स कंपोजिशन. त्याचबरोबर की दिलेलं मटेरियल हे कोणत्या कंपोनंट पासून बनलेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये कोणतं कंपोजिशन आहे तर कंपोजिशनचा स्टडी सुद्धा आपण या केमिस्ट्रीमध्ये करत असतो. की याच्यावरूनच आपली केमिस्ट्रीची एक सायंटिफिक डेफिनेशन काय तयार केली जाते. द केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मटेरियल इट्स प्रॉपर्टीज अँड इट्स कंपोजिशन. की मटेरियलचा स्टडी केला जातो त्याचबरोबर त्याचं प्रॉपर्टीज आणि त्याचं कंपोजिशनचा स्टडी केला जातो. ओके, सो दिस इज द केमिस्ट्री. So in the 11th chemistry and the 12th chemistry there are the number of various types of the chapters which are present in the 11th chemistry and the 12th chemistry. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर्स हे 11वी मध्ये त्याचबरोबर 12वी मध्ये शिकायचे. ओके, तर या ठिकाणी आपण जो बोर्ड वरती जो लिहिलेला आहे सो दिस इज दी 12th केमिस्ट्री पेपर टाइप महाराष्ट्र स्टेट बोर्ड पॅटर्न. की आपण जो बोर्ड मध्ये जो लिहिलेला आहे तो म्हणजे की 12वीचा पेपर की आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड जो असणार आहे तो त्या पेपर बोर्डचा पॅटर्न आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. ओके, तो पेपर पॅटर्न आपण आज फर्स्ट लेक्चरला आपण काय करू की समजून घेऊ. ओके, की केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड इट्स प्रॉपर्टीज अँड इट्स कंपोजिशन. की केमिस्ट्रीमध्ये आपल्याला इतक्या प्रकारच्या गोष्टी शिकायच्या आहेत की त्याच गोष्टी शिकल्यानंतर आपण 12वी मध्ये जी बोर्ड एक्झाम देणार आहे त्याचा पेपर पॅटर्न आपण कशा प्रकारे असणार आहे तो बघू. सो बोर्ड एक्झाम पेपर which containing a total mark and 70. की 12वीच्या पेपर पॅटर्न मध्ये जो टोटल मार्क जे आपल्याला द्यायचे आहेत ते टोटल मार्क जो थेरी पेपर जो द्यायचा आहे तो थेरी पेपर हा 70 मार्कचा असणार आहे. ओके, and it requires to be time 3 hours. आणि याच्यासाठी तुम्हाला जो दिलेला वेळ असेल तो म्हणजे 3 तासाचा वेळ असणार. ओके, इन दिस पेपर इट कंटेनिंग 4 सेक्शन्स. या पेपर मध्ये आपल्याला 4 सेक्शन बघायचे आहेत. ते सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. ओके, सो इन केस ऑफ सेक्शन ए इट कंटेन्स 2 क्वेश्चन्स. की सेक्शन ए मध्ये 2 प्रकारचे क्वेश्चन आहेत. द क्वेश्चन 1 कंटेन्स 10 MCQ कॅरिंग 1 मार्क इच. की क्वेश्चन नंबर 1 हा की ज्याच्यामध्ये आपल्याला 10 MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील की 4 ऑप्शन पैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारचे 10 क्वेश्चन असतात आणि these 10 questions carry 1 mark each. ओके, म्हणजे जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो क्वेश्चन नंबर 1 हा 10 मार्क साठी असेल. सो देयरफॉर क्वेश्चन 1 नंबर becomes 10 मार्क. क्वेश्चन नंबर 1 साठी जे टोटल मार्क असतात ते टोटल मार्कचे किती आहे 10 मार्क असतात. ओके, also in section A या सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 which contains 8 marks which is a very short answer type question carrying 1 mark each. ओके, काय म्हटलेलं आहे बघा की सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 2 जो असेल क्वेश्चन नंबर 2 हा याच्यामध्ये 8 क्वेश्चन दिले जातील and each question carries 1 mark. आणि प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्क साठी असेल and these are the very short type question. आणि कशा प्रकारे असणार आहेत व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप म्हणजे तुम्हाला 1 ते 2 ओळीतच याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तर या क्वेश्चन मध्ये असतेच वेळा आपल्याला डेफिनेशन ओके डेफिनेशन असतील वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले असतील की अशा प्रकारचे क्वेश्चन की ज्याचं उत्तर 1 ते 2 वेळेमध्ये 1 to 2 सेंटेन्स मध्ये तुम्हाला दिले आहे
तशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये असतील. सो दीज आर द 8 क्वेश्चन आणि याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कासाठी असेल. याच्यावरून आपण काय लिहू शकतो, द क्वेश्चन नंबर 2 which containing 8 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2 हा टोटल किती मार्कासाठी आहे, 8 मार्कासाठी असतो. ओके, नेक्स्ट इज द सेक्शन बी. ती सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 10 मार्क, क्वेश्चन नंबर 2 8 मार्क. याच्यानंतर जो असेल तो म्हणजे सेक्शन बी असणार आहे. and section B is the question number 3 to question number 14. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पासून क्वेश्चन नंबर 14 पर्यंत जे क्वेश्चन आहे ते सेक्शन बी मध्ये क्वेश्चन आहे. किती क्वेश्चन दिले जातात बघा, आर 12 शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन. की याच्यामध्ये 12 हे शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन असतील. काय असणार आहे, शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन which carry 2 marks each. याच्यामध्ये आपल्या प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी असतो. दिलेले क्वेश्चनचे 12 आहे. ओके, मात्र ते प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी आहे. अटेम्प्ट एनी 8. पण या 12 क्वेश्चन पैकी तुम्हाला फक्त अटेम्प्ट किती करायचे, 8 क्वेश्चन्स फक्त काय करायचे की अटेम्प्ट करायचे. म्हणजे टोटल किती होतील, जरी 12 क्वेश्चन दिले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही 4 ऑप्शन नुसार ते शोधू शकता. ओके, म्हणजे 12 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर जो 3 आहे तो क्वेश्चन नंबर 3 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कासाठी आहे. त्यामुळे 8 × 2 16 मार्क. त्यामुळे क्वेश्चन नंबर 3 जो असेल तो क्वेश्चन नंबर 3 काय असणार आहे, 16 मार्क्ससाठी असेल. ओके, याच्यानंतर आपण बघूया सेक्शन सी. सेक्शन ए बी सी नंतर जो ए बी नंतर येणारा जो सेक्शन आहे तो सेक्शन सी अशा प्रकारचा. The section C which contains question number 15 to question number 26. की सेक्शन सी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 15 पासून क्वेश्चन नंबर 26 पर्यंतचे क्वेश्चन असणार. These are the 12 short answer type question. हे सुद्धा कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत, शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन आहेत. ओके, and carry 3 mark each. मात्र या ठिकाणी जे 12 क्वेश्चन दिले जाणार आहेत ते 12 क्वेश्चन मधला प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कासाठी असेल. which carry the 3 marks each and attempt any 8. पण या ठिकाणी सुद्धा या सेक्शन सी मध्ये सुद्धा की जे 12 क्वेश्चन दिले त्यापैकी तुम्हाला फक्त 8 क्वेश्चनच सॉल्व्ह करायचे. म्हणजे या ठिकाणी 4 क्वेश्चन तुम्ही ऑप्शन नुसार ते सॉल्व्ह करू शकता, पण 4 क्वेश्चन तुम्ही ते ड्रॉप आउट करू शकता. ओके, म्हणजे 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कासाठी आहे. ओके, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो असेल सो दिस किंवा असं म्हणू आपण. So in case of section A म्हणू, so this is the section A ज्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 2. ओके, या ठिकाणी मात्र क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 14. ओके, क्वेश्चन नंबर 14 हा 16 मार्कासाठी. त्यानुसारच क्वेश्चन नंबर 15 to but this is the section C. हा कोणता सेक्शन आहे, हा सेक्शन सी आहे, हा सेक्शन बी अशा प्रकारे. ओके, सेक्शन ए क्वेश्चन नंबर 1 to सेक्शन बी क्वेश्चन नंबर 3 to 14 16 मार्क असेल. क्वेश्चन सेक्शन सी हा क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26. की हा जो आहे तो क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26 इट कंटेनिंग 8 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कासाठी. आणि अशामुळेच की आपण काय म्हणणार आहे, सो इट कॅरीज 24 मार्क. आणि या ठिकाणचे मार्क किती असणार आहेत, 24 मार्क असतील. याच्यानंतर जो येतो तो आपला म्हणजे सेक्शन डी असणार. कोणता असणार आहे, सेक्शन डी. इन केस ऑफ सेक्शन डी द क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31. किती क्वेश्चन आहेत बघा, क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31. इतके क्वेश्चन म्हणजे 5 क्वेश्चन आहेत. ओके, आर 5 लॉन्ग आन्सर टाइप क्वेश्चन. पण या ठिकाणचं उत्तर तुम्हाला या क्वेश्चनचं आन्सर हे लॉन्ग आन्सर मध्ये दिलं पाहिजे. which carry a 4 mark each. आणि याच्यामधला प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्क्ससाठी असेल. ओके, मग 5 पैकी जर आपल्याला 4 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चन विचारला, मात्र अटेम्प्ट एनी 3. मात्र त्यामध्ये किती आपल्याला चूज करायचे आहेत, 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन तर 4 मार्क्ससाठी. म्हणजे 4 × 3 = 12 मार्क. म्हणजे 4 × 3 = काय येणार आहे, 12 मार्क असेल. ओके, आणि या सगळे जर आपण टोटल केली सेक्शन ए बी सी डी जे टोटल केली
10 plus 8 18, 18 plus 16 plus 24 plus 12 is equal to 70 मार्क. तर याची टोटल जर बघितली आपण तर टोटल किती होते 70 मार्क होते. ओके, सो दिस इज द 3 hour टाइम पेपर which having a total marks is 70. तर तुम्हाला 3 तासामध्ये की सेक्शन ए बी सी डी की ज्याच्यामध्ये एमसीक्यू टाइप क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, शॉर्ट आन्सर टाइप मध्ये 2 मार्क 2 मार्क क्वेश्चन, 3 मार्क क्वेश्चन आणखी लॉंग आन्सर क्वेश्चन मध्ये 4 मार्क क्वेश्चन, अशा प्रकारचा पेपर पॅटर्न हा 12वीचा स्टेट बोर्ड सिलेबस मध्ये दिलेला असतो. तो 70 मार्कचा पेपर तुम्हाला 3 आवर मध्ये सॉल्व्ह करायचा. ओके, बट इन केस ऑफ अदर दॅन दी 70 मार्क की हे 70 मार्क सोडून आपल्याला जे 30 मार्क्सचे राहणार आहे, कारण टोटल आपला जो केमिस्ट्रीचा असणार आहे तो 100 मार्क असतील. ओके, तर या 100 मार्क पैकी थेरी पॅटर्न जो आहे तो 70 मार्काचा पॅटर्न अशा प्रकारे असेल and 30 marks which will be depends upon a practical and a project work. ओके, की हे जे राहिलेले जे 30 मार्क आहेत ते 30 मार्क प्रॅक्टिकल वर्क वरती आणखी प्रोजेक्ट वरती अवलंबून असणार आहे की आपण ते कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिट करत असतो त्यानुसारच की वर्षभरामध्ये जे आपण प्रॅक्टिकल्स करणार आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टायट्रेशन्स असतील, एलिमेंट डिटेक्शन मेथड्स असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अनालिटिकल एक्सपेरिमेंट असतील. ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटचा तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट केल्यानंतर तुम्हाला जे ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट वर्क असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही मार्क जर्नलसाठी सुद्धा असणार आहे. काय असणार आहे म्हणजे 30 मार्क्स पैकी प्रॅक्टिकल एक्झाम, त्याचमध्ये प्रोजेक्ट वर्क, त्याच्यामध्ये काय असणार आहे जर्नल असणार. ओके, म्हणजे जे तुम्ही एक्सपेरिमेंट लिहित करत असता ते एक्सपेरिमेंट तुम्ही त्या जर्नल्स मध्ये लिहित असतो आपण आणि या सर्वांची मिळून आपल्याला 30 मार्क्सचं काय केलं जाते की मार्क्सची अलॉटमेंट या ठिकाणी दिली जात असते. आणि अशा प्रकारे थेरी पेपर 70 मार्क्स आणखी प्रॅक्टिकल पेपर 30 मार्क असे मिळून टोटल आपला जो केमिस्ट्री जो आहे तो केमिस्ट्री 100 मार्क्सचा तो सिलेबस असणार. ओके, म्हणजे जितकेच थेरी इम्पॉर्टंट असणार आहे तितके त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये जर्नल सुद्धा व्यवस्थित नीटकेपणाने लिहिणे गरजेचं आहे. ओके, सो दिस इज दी एक्झाम बोर्ड पॅटर्न सिलेबस ऑफ 12th केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीचा हा जो असेल की 12वीचा तो सिलेबस असणार आहे. ओके, सो दिस इज दी HSC 12th एक्झाम बोर्ड पॅटर्न. ओके, ओके, आफ्टर दॅट दिस पेपर पॅटर्न की या पेपर पॅटर्न बघितल्यानंतर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ब्रँचेस असणार आहेत किंवा केमिस्ट्रीचा जो सिलेबस या ठिकाणी जो तुमच्या 11वीमध्ये आणि 12वीमध्ये जो दिलेला आहे तो त्याच्यामध्ये काही ब्रँचेस सुद्धा म्हणजे केमिस्ट्री फक्त हा एक सायन्समध्ये जरी एक ब्रँच असेल तर या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस असणार आहेत. त्यापैकी आपण काही ब्रँचेस समजून घेऊ, त्याच्या डेफिनेशन समजून घेऊ. फर्स्ट ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री विच इज दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री. की केमिस्ट्रीमध्ये जी आपण ब्रँचेस बघणार आहे त्यापैकी फर्स्ट ब्रँच कोणती आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with study of carbon and its compound. की ज्या केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन आणखी कार्बनशी रिलेटेड कंपाऊंड याचा स्टडी करत असतो त्या केमिस्ट्रीला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणत असतो. कोणती म्हणणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. काय डेफिनेशन इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with study of carbon and its compound. कार्बन and its compound. की कार्बन आणखी कार्बन कंपाऊंडचा स्टडी आपण या केमिस्ट्रीमध्ये करत असतो त्यामुळेच या केमिस्ट्रीला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणत असतो. ओके, सेकंड टाइप ऑफ केमिस्ट्री विच इज दी इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंड टाइप जो असेल ती म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कशाला म्हणणार आहे बघा, इट इज दी ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with study of elements other than which deals with study of elements other than the carbon. कार्बन सोडून पिरियोडिक टेबल मध्ये जितकी काही एलिमेंट्स असतील त्या एलिमेंटचा स्टडी करतो म्हणजे तो स्टडी हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी असणार आहे. की याच्यामध्ये डेफिनेशन काय केलेली आहे, the inorganic chemistry is the branch of chemistry which deals with study of elements other than the carbon. की पिरियोडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याचा स्टडी आपण करणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये, बट अदर दॅन द कार्बन, मात्र कार्बन सोडून. कारण का
कार्बनचा स्टडी करतो म्हणजेच which is known as a organic chemistry. ती केमिस्ट्री कोणती असणार आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, सो दिस इज द सेकंड ब्रांच ऑफ केमिस्ट्री. थर्ड ब्रांच ऑफ केमिस्ट्री which is a physical chemistry. Third branch of chemistry which is the physical chemistry. Okay, it is also branch of chemistry which deals with study of theories, which deals with study of theories, laws and concepts. काय होणार? theories, laws and concepts. की ज्या केमिस्ट्री मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज शिकणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लॉज शिकणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट शिकणार आहे, अशा प्रकारची जी केमिस्ट्री असेल त्या केमिस्ट्रीला आपण फिजिकल केमिस्ट्री म्हणतो. काय म्हणतो? फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री इज ऑल्सो ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with study of various number of theories, number of laws and number of concept. की ज्या केमिस्ट्री मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज, लॉज आणि कन्सेप्ट याचा स्टडी करतो त्या केमिस्ट्रीला आपण फिजिकल केमिस्ट्री असं म्हणत असतो. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ fourth type of the chemistry which is the analytical chemistry. Okay, fourth type of chemistry which is the analytical chemistry. की लास्ट टाइप जो आहे तो केमिस्ट्री मधला तो म्हणजे analytical chemistry असा आहे. ओके, so this is also branch of chemistry which deals with study of analytical chemistry. It is also a branch of chemistry which deals with study of chemical analysis of substance or chemical analysis of matter or substance. की कुठल्याही मटेरियलचे किंवा कोणत्याही सबस्टन्स आपण केमिकल एनालिसिस करत असेल आणि तो जो स्टडी आहे तो स्टडी हा एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये येत असतो. ओके, सो these are the four types of the chemistry or four the branches of chemistry. Another different types of chemistry: applied chemistry, biochemistry, industrial chemistry, polymer chemistry. Such type of the other type of chemistry is also present in the case of branches. म्हणजेच पॉलिमर केमिस्ट्री असेल, इंडस्ट्रियल केमिस्ट्री असेल, अप्लाइड केमिस्ट्री असेल, त्याच पद्धतीने सिंथेटिक केमिस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरियस ब्रँचेस सुद्धा केमिस्ट्रीमध्ये तयार झाले. मात्र तुम्हाला जो स्टडीसाठी किंवा आपला जो 11वी-12वीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस या प्रामुख्याने 4 ब्रँचेस वरती अवलंबून दिलेला आहे. एक म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, फिजिकल आणि एनालिटिकल केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज दी, तर तुम्ही प्रत्येकाची डेफिनेशन नोट डाउन करणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज दी ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with study of carbon and its compound. Okay, definition of inorganic chemistry is it is the branch of chemistry which deals with study of elements other than the carbon. कार्बन सोडून जे एलिमेंट आहे त्याचा स्टडी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करत असतो. फिजिकल केमिस्ट्री is the branch of chemistry which deals with study of theories, laws and various number of concepts. की ज्या केमिस्ट्री मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज, लॉज, कन्सेप्ट याचा स्टडी करत असतो त्याला आपण त्या केमिस्ट्रीला आपण फिजिकल केमिस्ट्री असं म्हणत असतो. एनालिटिकल केमिस्ट्री it is the branch of chemistry which deals with study of chemical analysis of substance or chemical analysis of material. की chemical analysis of substance किंवा material चा करत असतो. There are two types of the analysis. की आपण हा पॉइंट शिकत असताना किंवा एनालिसिस मध्ये बघत असताना की 11वी मध्ये जे आपण चॅप्टर शिकणार आहे की एनालिसिस ऑफ मटेरियल हा जो चॅप्टर शिकणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल there are two types of the analysis. One is qualitative analysis and another one is the quantitative analysis. की दोन प्रकारचे एनालिसिस आपण करत असतो. एक म्हणजे क्वालिटेटिव्ह, ओके, दुसरं म्हणजे क्वांटिटेटिव्ह एनालिसिस. क्वालिटेटिव्ह मीन्स which component or which composition present into the material. की कोणकोणते कंपोजिशन किंवा दिलेलं मटेरियल हे कोणत्या कंपोजिशन पासून बनलेलं आहे किंवा दिलेल्या मटेरियल मध्ये कोणकोणते कंपोनेंट प्रेझेंट आहेत हे ज्या शोध किंवा हे ज्या ठिकाणी आपण फाइंड आउट करतो ते एनालिसिस म्हणजे क्वालिटेटिव्ह एनालिसिस. आणि क्वांटिटेटिव्ह एनालिसिस म्हणजे काय? amount of component present into the substance or amount of component present into the material. की मटेरियल मध्ये कंपोनेंटचा अमाउंट किती आहे त्याचा अमाउंट पर्सेंटेज मध्ये असेल पण त्याची क्वांटिटी किती आहे याचा एनालिसिस मध्ये जे केलं जाणार आहे ते एनालिसिस हे क्वांटिटेटिव्ह एनालिसिस असणार. ओके,
सो दिस इज दी क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, की कुठल्याही मटेरियलचं आपण दोन प्रकारचं अनालिसिस करत असतो. एक म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिस, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, की आपण चॅप्टर आल्यानंतर याचा आपण डिटेलमध्ये त्याचा आपण स्टडी करू. ओके, सो दीज आर दी ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री: ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. So now we are going to study about the 11th केमिस्ट्री फर्स्ट चॅप्टर, की आपल्याला या ठिकाणी या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये की महत्त्वाचा जो असणार आहे की आपल्याला 11th सिलेबसवरतीच 12th सिलेबस बघावा लागतो, की ज्याच्यामध्ये 11th सिलेबसवरतीच आपल्या 12th केमिस्ट्रीच्या ज्या हायर कन्सेप्ट असतात त्या हायर कन्सेप्ट तुम्हाला 12th केमिस्ट्रीमध्ये असतील. तर याच्यासाठी 11th मधील जी केमिस्ट्री आहे ती 11th मधील केमिस्ट्री आपण व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला 12वीमध्ये आपल्याला त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग होईल, की जी 12वीमधली केमिस्ट्री समजण्यासाठी आपल्याला इझी जाणार आहे. ओके,